सो सगळ्यांसाठी ही स्क्रीन दिसत असेल. सो एकदम लेफ्ट हँड साइडला या. सो जर तुम्ही लेफ्ट हँड साइडला बघाल, इथे तुम्हाला स्टुडिओचा व्हर्जन दिलेला आहे. स्टुडिओ 24.4.0. ओके. सो तुम्हाला सांगतो हे व्हर्जन त्यावेळी अजून पुढे व्हर्जन येतील किंवा ऑर्गनायझेशन कोणते व्हर्जन यूज करतो ते सांगतो तुम्हाला. सो हे 2024 सगळ्यांना माहिती इयर आहे. हे 4 आहे ते मंथ आहे. एप्रिल मंथ मध्ये हा युएफए स्टुडिओचा रिलीज काढलेला आहे. नेक्स्ट रिलीज येत राहतात. आता 10 पण आला असेल, ओके, किंवा 10 रिलीज होईलच. ते तुमचं सर माझ्या ऑटोमॅटिक बोला. केसमध्ये 10.5 आहे ना. ओके. सो तेच म्हणजे काय काय म्हणजे पुढे मागे चालेल, काही इश्यू नाहीये. सो असे हा. डिफरंट डिफरंट व्हर्जन्स आहेत. सो प्रत्येकाला प्रत्येकाचं व्हर्जन इथं दिसत असेल. कम्युनिटी एडिशन जे आपण आता केलेलं आहे ते. ओके. सो एक्सपायर सिन्स 26 वीक्स हे फक्त डेव्हलपमेंटसाठी आहे. त्यामुळे हे आपण रिन्यू पण करू शकतो. हेही मी तुम्हाला सांगेन कसं करायचं. कधीही आपण एक्सपायर होईल असं नाहीये त्या. हे सेम तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे, हेल्प म्हणून आहे. जर तुम्ही जाल हेल्पमध्ये राइट हँड साइडला इथे तुम्हाला दिसतोय. हेल्पमध्ये सेम इन्फॉर्मेशन आहे. ओके. सो कधीही लक्षात ठेवा, जर तुमच्या स्टुडिओच्या पुढे असं काहीतरी असेल, फॉर एक्झाम्पल 24.4 पॉइंट बीटा वगैरे समथिंग समथिंग, तर समजायचा तो युएफए स्टुडिओ तुम्हाला काही चेंजेस करून वापरण्यासाठी दिलेला आहे. म्हणजे तो फिक्स नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट्स कन्सिडर एक व्हॉट्सअप तुम्ही इन्स्टॉल करता. ओके. व्हॉट्सअप बीटा व्हर्जन म्हणजे काय असतं, व्हॉट्सअप काहीतरी फीचर ऍड करतो आणि तुम्हाला काय करतो, यूज करायला देतो, यूज करा आता. पण तुम्हाला माहिती नसतं की ज्यावेळी ते ऑटोमॅटिक तुमचं अपडेट वगैरे असतं तर ते बीटा व्हर्जन असतं. तर त्यात काय करतो व्हॉट्सअप माहिती आहे का, व्हॉट्सअपने जे नवीन फीचर काढलेले आहेत, फॉर एक्झाम्पल एआय टाकलेलं आहे तिथे, तर ते युजर कडून टेस्ट करून घेतात. तुम्हाला कळणार पण नाही, तुम्ही वापरताय, ओके, तुम्हाला वाटतं अरे वा नवीन फीचर दिले वापरू देत. बट स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही वापरता ना, ते ऍक्च्युअली व्हॉट्सअप काय करतं, ते तुमच्याकडून टेस्ट करून घेत असतो युजर कडून की ऍक्च्युअली सगळ्यांकडे बरोबर चालतं काय. त्यानंतर जर ओके असेल, काही इश्यूज वगैरे असतील ते फिक्स करून काय करतो व्हॉट्सअप फायनल एक तुम्हाला एक रिलीज करतो व्हर्जन. सेम तसंच आहे युएफए स्टुडिओचं तसंच आहे. आता हे काय स्टेबल व्हर्जन आहे 24.4.0. जर तुमचं असं लिहिलेलं असेल, समजायचं की स्टेबल व्हर्जन आहे. पुढे काहीतरी ऍड केलेलं असेल, समजायचं की ते बीटा व्हर्जन आहे जस्ट टेस्टसाठी, बट त्याने काही फरक पडत नाही. सर ऑर्गनायझेशन येस सुधाकर. लायसन्स प्रोव्हायडर जशी इन्फॉर्मेशन तुमच्या केसमध्ये दिसत आहे ना, ते आमच्या केसमध्ये नाहीये. ओके. काही काही इश्यू नाहीये. हे हम्म, माझं मी अगोदरपासून हे युज करतो युएफए स्टुडिओ, त्यामुळे हम्म. तिथे असेल. ओके. ठीक आहे बट सर. यातलं इन्फॉर्मेशन मेन इन्फॉर्मेशन घेण्यासारखी ही आहे की ऑर्गनायझेशन कधीही लेटेस्ट व्हर्जन यूज करत नाही. हम्म, हम्म. कधीही यूज करत नाही. का? कारण ऑब्व्हियसली एखादी नवीन गोष्ट आली मार्केटमध्ये, ऑब्व्हियसली ती 100% बरोबर असेल तसं नाही ना. म्हणजे एखाद्याच्यात चेंजेस आले किंवा नवीन व्हर्जन आला, तर ऑब्व्हियसली ते क्रॅश होऊ शकतं. त्यामध्ये काही इश्यूज असू शकतात. जोपर्यंत ते स्टेबल होत नाही, ऑर्गनायझेशन यूज करत नाही. मग ऑर्गनायझेशन कोणते यूज करते? 2 वर्ष मागे असलेले, 1 वर्ष मागे असलेले व्हर्जन यूज करते. सर म्हणजे तुम्ही डिफरन्स दाखवू शकता का आम्हाला की 23 आणि 24 मध्ये जसं की आता तुम्ही एआय आलं म्हणता ना, तर कसं डिफरन्शिएट करू शकतो आपण? ओके. मी जस्ट कधी तुमचं आता सगळं आहे ना, चॅट जीपीटी वगैरे जर तुम्ही युज करत हां, असाल, हां. तर हां. त्यामध्ये आहे ना तुम्ही जस्ट सर्च केलं ना डिफरन्स काय आहे दोघांमध्ये, तुम्हाला दिसून हं. येईल. जस्ट तरी मी बघतो इथे काय आहे का 23.4 वर्सेस युआयपाथ 24.4. ओके. इथे आलंय ट्रिगर बेस अटेंडेड ऑटोमेशन. ओके. जे 23.4 मध्ये नाहीये. ओके. सो काही गोष्टी इथे असतील, इथे असेल. तुम्ही जस्ट सर्च करा. ओके. तुम्हाला कळून येईल दोघांमधला डिफरन्स. डिफरन्स मध्ये म्हणजे तुम्हाला यूज करण्यामध्ये काही येणार नाही फरक. फीचर फक्त नवीन-नवीन येणार. ऑब्व्हियसली पुढे जाऊन एआय येतोय ते पण येणार नवीन-नवीन. ओके. हेच डिफरन्स असणार आहे. सो मी सांगेन ज्यावेळी आता शिकताना सांगेन की अरे हे आधी नव्हतं, हे आता आहे. सो तुम्हाला अजून कळेल. ठीक आहे. जरी नाही कळालं सर्च वगैरे करून तुम्ही माझ्यापाशी या. मी अजून तुम्हाला सांगेन त्यामध्ये. ठीक आहे सर. ओके. सो नेक्स्ट आहे तुमचं सेटिंग. ओके. खालून जातोय मी. नेक्स्ट आहे सेटिंग. काही-काही जणांनी एक्सटेन्शन इन्स्टॉल केले, काही-काही जणांनी केले नाहीत. करेक्ट? सो तेही सांगणार आहे त्या टूल्समध्ये. बट सेटिंग्जमध्ये सांगतो नॉर्मली जनरल सेटिंगमध्ये लँग्वेज याच्याशी आपलं काही घेणं-देणं नाहीये. फक्त मी इन्फॉर्मेशन सांगतोय. थीमशी घेणं-देणं नाही. तुम्हाला पाहिजे असेल, काही-काही जणांना डार्कमध्ये अशी सवय असेल, की मला डार्क पाहिजे यूआय जरा. सो ते जर प्ले अराउंड करू शकतात. म्हणजे असं. सो मला
लाईटच मी कधीही रेफर करतो. बट तुम्ही तिथं प्ले अराउंड करा. बट कुठे चेंजेस करायचे, कुठे काय करा सांगेल. चेंजेस न करताही तुम्ही करू शकता. सो इथे लँग्वेज थीम वगैरे सेट करू शकता. बाकी गरज नाही काय बघायची. मी सांगतो तेच फक्त बघा. इथे आहे ना डिझाइनमध्ये काय दिलेलं आहे, की तुम्ही तुमचं UiPathचं डिझाइनचं थोडंफार गोष्टी इकडे-तिकडे करू शकता, मॅनेज करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे एक आहे ऑप्शन. एक मिनिट कुठे आहे? ओके. सो इनेबल एआय ॲक्टिव्हिटी सजेशन हे पहिलेच्या स्टुडिओमध्ये दिसणार नाही. बिकॉज एआय तर आता आलेलं आहे. तर एआयचा एक ऑप्शन येतो, तो मी सांगतो आत्तासाठी डिसेबल करा. ऑन असेल काही प्रॉब्लेम नाही, बट मी सांगतो कारण एआय जर तुम्हाला सगळं द्यायला लागलं, तर तुम्ही काय शिकणार? करेक्ट? सो डिसेबल करा जेणेकरून तुम्हाला शिकता येईल अजून. ओके. सो बाकी काही गोष्टींचं काही चेंजेस करायचं नाही. हे चेंज करा अगर नको करू तुमच्यावर आहे. बट मी रिकमेंड करेल म्हणजे बंद करा जेणेकरून तुम्ही स्वतःहून काहीतरी टाइप करून डेटा आणाल. लोकेशन, हे लोकेशन तुमचे जे प्रोजेक्ट आहे, तुम्ही जे बनवाल, ते कोणत्या लोकेशनला सेव्ह होईल. आता हे माझं डिफॉल्ट लोकेशन आहे. ओके. सो सॉरी हे टेम्पलेटचं आहे. बट प्रोजेक्ट पाथ, तुमचा जो प्रोजेक्ट पाथ जर तुम्ही इथे क्लिक कराल ना, इथे मेक शुअर सगळ्यांचं असंच असेल. सी युजर तुमचा युजर नेम जे काय असेल ते डॉक्युमेंट्समध्ये UiPath म्हणून तुमचा एक फोल्डर क्रिएट होतो. ओके. म्हणजे तुम्ही बघाल तुमचा सी ड्राईव्ह असेल तिथे ओके. एक मिनिट. तुमचा डॉक्युमेंट असेल इथे. तिथे आहे ना तुमचा UiPath म्हणून हा असा फोल्डर क्रिएट झाला असेल. तिथे तुम्ही काय करा तुमच्या सगळ्या प्रोसेस दिसतील. मला कोणीतरी क्वेशन केलेला आता, की "सर माझे जुने प्रोसेसेस दिसत नाही." जर तिथे दिसत नसतील, इथे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये UiPath म्हणून फोल्डर असेल, तिथे तुमच्या प्रोसेसेस दिसतील. तुम्हाला काय करायचं जस्ट ओपन करून तुम्ही काय करू शकता, त्या ओपन करू शकता प्रोसेसेस. ओके. सो बाकी लक्ष द्यायची गरज नाही. मॅनेज सोर्सेस ज्यावेळी आपण पॅकेजेस वगैरे ते शिकू, त्यामध्ये ते यूज होईल. इथे पण काही चेंजेस करायची गरज नाही. आणि मी जे सांगितलेलं, की कोणीतरी चुकून स्टुडिओ X सिलेक्ट केलं असेल, स्टुडिओ करायचं होतं, तर तुम्हाला इथे चेंज प्रोफाइलवर क्लिक करून तुम्हाला तो ऑप्शन आहे. ओके. स्टुडिओ X मध्ये पण सेम असेल, सो तुम्ही प्रोफाइल स्विच करू शकता. ओके. कोड एडिटर आपल्याला सध्या काही गरज नाही. हे लेटेस्ट फीचरमध्ये आलेलं आहे. कोड एडिटर, कोडिंग वगैरे करायची नाही. बट UiPath काय बोलतंय तुम्हाला कोडिंग करायची असेल, मी कोडिंगसाठी ऑप्शन देतो. त्यासाठी ते आलेलं आहे. ओके. नेक्स्ट टीम. हे आपण ज्यावेळी व्हर्जन कंट्रोल शिकणार आहोत, त्यावेळी हे युटिलाइज होणार आहे. आता सध्या बघू नका, बट इन्फॉर्मेशनसाठी सांगतो. ऑर्गनायझेशन लेव्हलला कसं असेल, काय-काय यूज करत, काय-काय यूज करत नाही व्हर्जन कंट्रोल, बट सांगतो काय आहे ह्यामध्ये. लेट्स कन्सिडर तुमचा जो प्रोजेक्ट आहे, ते दोघे जण मिळून करत आहेत. तर एकच प्रोजेक्ट दोघे सायमल्टेनियसली वर्क करू शकतात, त्यासाठी हे व्हर्जन कंट्रोल आहे. किंवा तुमचं प्रोजेक्ट जे केलेलं आहे, तुमच्या लोकलमध्ये सेव्ह आहे. जर तुम्हाला हे स्टोअर करायचं असेल कंपनीच्या कोणत्यातरी रिपॉझिटरी किंवा फोल्डरमध्ये, तर हे व्हर्जन कंट्रोलचा यूज होतो. त्यामध्ये काही आहे तुम्हाला रिपॉझिटरीचा URL वगैरे टाकायला लागतं. ते मी तुम्हाला नंतर सांगेन. स्वतःचं व्हर्जन कंट्रोल कसं करायचं. लेट्स कन्सिडर तुमचे प्रोजेक्ट तुम्ही बनवलेत आणि तुम्हाला प्रोजेक्ट कुठेतरी स्टोअर करायचा आहे. गिटचं सगळ्यांनी नाव ऐकलं असेल मे बी काही जण नसेल ऐकलं. सो गिट हे रिपॉझिटरी फ्रीली अवेलेबल करून देतं. मी ते तुम्हाला शिकवेन कसं गिटवरती प्रोजेक्ट अपलोड करायचे जेणेकरून तुम्ही कधीही म्हणजे लाईफमध्ये कधीही तिथून ॲक्सेस करू शकता. असं नाही की "अरे सर माझे प्रोजेक्ट आता कुठे दिसत नाही." तिथून डाउनलोड करून तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी हे रिपॉझिटरी आहे. टेम्पलेट्समध्ये काही टेम्पलेट आहेत, जे UiPathने बनवलेले आहेत रेडीमेड. त्यातला रोबोटिक एंटरप्राइज फ्रेमवर्क हा 100% यूज होणारा टेम्पलेट आहे ऑर्गनायझेशनमध्ये. ते आपण कव्हर करणार आहोत. ओके. सो बाकी टेम्पलेट इग्नोर करा. बट तुम्हाला बघायचं असेल जस्ट नावानुसार तुम्ही बघू शकता. बट काही यूज नाही त्याचा. ओके. सो नेक्स्ट आहे टूल्स. ओके. टूल्समध्ये तुमच्याकडे इथे UiPath एक्सटेन्शन असेल. त्यावरती क्लिक करा. ओके. ज्यांच्याकडे फॉर एक्झाम्पल मी आता हे अनइन्स्टॉल करतो. ज्यांच्याकडे एक्सटेन्शन इन्स्टॉल नसेल, Chrome ऑर Edgeचं तुम्हाला इन्स्टॉलचं ऑप्शन दिसत असेल. ज्यांच्याकडे इन्स्टॉल झालं असेल, त्यांना अनइन्स्टॉलचं ऑप्शन दिसत असेल. मी सांगितलेलं ज्याने कॅन्सलवर क्लिक केलंय, त्यांना इथे इन्स्टॉलचं ऑप्शन दिसेल. सो जस्ट तुम्हाला काय करायचंय, इन्स्टॉलवर क्लिक करा. ओके. ओके क्लिक करा. बस. किंवा काही-काही जणांना अजून ऑप्शन येईल. जर तुमचा Chrome ओपन असेल, तर तुम्हाला ऑप्शन येईल, की Chromeचे ब्राउझर क्लोज करू का? तुम्ही ओके करून ते क्लोज केलं तरी झालं. बट इथे आहे, जर तुम्ही मिस केलत तर. ओके. आणि ज्यावेळी तुम्ही हे Chrome किंवा Edge एक्सटेन्शन इन्स्टॉल केल्यावरती, तुम्ही जर Chrome किंवा Edge ओपन केलत, फॉर एक्झाम्पल 1 मिनिट. ओके. ज्यावेळी ओपन करून बघा, तुम्हाला असा काय पॉपअप येईल. ओके. जस्ट तुम्हाला टर्न ऑन वर क्लिक करायचं आहे. जस्ट तुम्हाला
टर्न ऑन वर क्लिक करायचं. जर पॉपअप आला तर एज क्रोम ओपन करून बघा आणि तुम्हाला हा पॉपअप येईल. जर कोणाचं असं असेल की क्रोम ब्राउझर नाहीये, एजचं मी केलं, क्रोम ब्राउझर मी नंतर इन्स्टॉल करणार आहे, तुम्ही नंतरही ती स्टेप फॉलो करू शकता. अनइन्स्टॉल इन्स्टॉल ते तुम्ही ओपन करा, तुम्हाला हे असं पॉपअप येईल. जर कोणाचं मिस झालं, हे पॉपअप मिस झालं कोणाचं तरी, ओके, फॉर एक्झाम्पल माझं क्रोम मध्ये आहे, हे पॉपअप मिस झालं, तर तुम्ही काय करू शकता, इथे 3 डॉट वर आहे, पॉपअप आले तुमचा कॅन्सल झाला, 3 डॉट वर क्लिक करू शकता, एक्सटेन्शन वर क्लिक करू शकता, मॅनेज एक्सटेन्शन, आणि इथे तुम्हाला UiPath ब्राउझर ऑटोमेशन असं काहीतरी दिसेल. हे माझं अगोदरपासूनचं आहे, त्यामुळे तुम्हाला 23.10 दिसतोय. मी UiPath अपग्रेड केलाय, बट एक्सटेन्शन तुम्ही कोणता यूज करा, नो वरीज, बट UiPathचं एक्सटेन्शन पाहिजे. जर हे तुमचं असं डिसेबल असेल काय करायचं, तर तुम्ही इथून ऑन करू शकता, असं इनेबल करू शकता. ओके, जर याचं मिस झालं, त्यांचं असं डिसेबल असेल तर फक्त ऑन करा. बस ही बेसिक सेटिंग आहे. हे खूप नंतर यूज होणार आहे, बट तुम्हाला आता सांगतोय, तेव्हा पण सांगेन. नाऊ स्टार्ट. येस, एज वर इन्स्टॉल्ड आहे, फक्त क्रोम वर इन्स्टॉल केलं की मग ते क्रोम वरचे सगळे टॅब्स क्लोज करायला लावेल. ते नंतर हा. करू का क्रोमचं? हा चालेल चालेल चालेल. ओके, नाऊ स्टार्ट. इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे तुमच्या प्रोजेक्टच्या डेव्हलपमेंटसाठी. तुम्हाला काय बघायचं, इथे न्यू प्रोजेक्ट दिसतोय, इथे बघायचं आहे. तुम्हाला ऑप्शन आहेत प्रोसेस, लायब्ररी, टेस्ट ऑटोमेशन, टेम्पलेट. ओके, हे न्यू प्रोजेक्ट मध्ये ऑप्शन आहेत, जिथे तुम्ही फ्रेश तुम्ही काय करता, प्रोजेक्ट क्रिएट करू शकता. आपल्याला काय करायचं आहे, प्रोसेस वर क्लिक करायचं आहे, बाकी आपल्याला बघायचं नाहीये. ओके, हे UiPath टेस्ट ऑटोमेशन वगैरे हे आता गोष्टी आलेल्या आहेत. जे कोण टेस्टिंगच्या बॅकग्राऊंडचे असतील, मॅन्युअल टेस्टिंग हळूहळू जाणार आहे. ओके, ऑटोमेशन टेस्टिंग तुम्ही करताय, ओके, तेही आता सगळं टूल बेस होत आहे. त्या पुढे गोष्टी अपग्रेड होतील. ओके, मी गाईड करेन, तुम्ही UiPath थ्रू पण काही ऑप्शन्स आहेत तेही एक्सप्लोर करायला. ओके, बट आपल्याला इम्पॉर्टंट आहे हे प्रोसेस. लक्षात ठेवा, तुम्ही जे बनवता त्याला प्रोसेस बोलतात, ज्याने एक्झिक्यूट करता त्याला रोबोट बोलतात. ओके, सो तुम्हाला जस्ट क्लिक करायचं आहे प्रोसेसवर. ओके, प्रोसेसवर क्लिक केल्यावर तुम्हाला न्यू ब्लँक प्रोजेक्ट, इथे नेम मध्ये काय जर बाय डिफॉल्ट ब्लँक प्रोसेस किंवा ब्लँक प्रोसेस 1 2 जे काय, जर तुमच्याकडे ऑलरेडी इथे डिफॉल्ट ब्लँक प्रोसेस असेल, ओके कुठे गेलं, डिफॉल्ट तुमच्या UiPath मध्ये ब्लँक प्रोसेस नावाचं असेल, फॉर एक्झाम्पल इथे ब्लँक प्रोसेस 1 2 3 4, तर ब्लँक प्रोसेस 6 म्हणून त्यासाठी आलेलं आहे माझ्या इथे. असं नाही की बाबा 6 कसं काय आलं माझ्या इथे, तर ऑलरेडी असेल तर 6. फॉर एक्झाम्पल मी हे काढलं ना, तर इथे मला काय सांगतोय, प्रोजेक्ट नेम ऑलरेडी एक्झिस्ट. ओके, सो मेक शुअर हे 6 किंवा 7 वॉट एव्हर, जर तुमचा असा एरर समजायचा प्रोजेक्ट तिथे ऑलरेडी बनवलेला आहे त्या नावाचा, तुम्ही वेगळं नाव द्या. मेक शुअर, पहिली बेस्ट प्रॅक्टिस, प्रोजेक्टचं नाव मिनिंगफुल द्यायचं. मिनिंगफुल म्हणजे काय, लेट्स कन्सिडर मी प्रोजेक्ट क्रिएट करतोय हॅलो वर्ल्ड नावाचा. ओके, मला डिस्प्ले करायचा हॅलो वर्ल्ड. सो मेक शुअर त्या प्रोजेक्टला व्यवस्थित नाव द्या, हॅलो वर्ड म्हणून मी जस्ट नाव देतो. नेमिंग कन्व्हेन्शन प्रॉपर पाहिजे. डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर द्या, बट रेकमेंड आहे तुम्ही डिस्क्रिप्शन देऊ शकता की दिस प्रोजेक्ट इज फॉर हॅलो वर्ल्ड. मॅन्डेटरी नाहीये, जस्ट तुम्हाला सांगतोय की डिस्क्रिप्शन असं देऊ शकता तुम्ही. हे कुठे यूज होत नाहीये, जस्ट तुमच्या प्रोजेक्टच्या इन्फॉर्मेशनसाठी आहे. बट नेम तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिस म्हणून प्रॉपर द्यायचं आहे. ज्यासाठी जे प्रोजेक्ट बनवलाय त्याच्यानुसार तुम्ही नाव द्या. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघाल इथे, सर मी बघितलं फाईल फोल्डर ऑटोमेशन, PDF ऑटोमेशन, ईमेल ऑटोमेशन, DB डेटाबेस ऑटोमेशन, माय फर्स्ट रोबोट, कसं व्यवस्थितपणे नाव दिलंय, करेक्ट. इथे मी असं काय केलं, ब्लँक प्रोसेस ठेवलंय असं नाही केलं. कधीही बेस्ट प्रॅक्टिस म्हणून प्रोजेक्टचं नाव व्यवस्थित द्यायचं. आता क्रिएट करत नाही सध्या, मी बाकी ऑप्शन सांगतो तुम्हाला, मग तुम्हाला तिथे घेऊन जातो. क्लोज करतो. इथे ओपन वर क्लिक केल्यानंतर तुमचे डिफॉल्ट प्रोजेक्ट जर असतील ते प्रोजेक्ट तुम्ही ओपन करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फोल्डरचं नाव माहिती पाहिजे, डॉक्युमेंट्स मध्ये UiPath मध्येच तुमचे सगळे प्रोजेक्ट जातील. ओके, सो तिथे तुम्हाला काय करायचं, तुमचा जर प्रोजेक्ट ओपन करायचा असेल, फॉर एक्झाम्पल माझा प्रोजेक्ट हा आहे, तर तो प्रोजेक्टचा फोल्डर ओपन करून तुम्हाला इथे प्रोजेक्ट डॉट जेसन फाईल असेल ती सिलेक्ट करून ओपन वर क्लिक करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय प्रोजेक्ट वर्कफ्लो प्रोजेक्ट फाईल्स, इथे क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला काय करायचं, ऑप्शन आहे वर्कफ्लो फाईल्स डॉट XAML, ते सिलेक्ट केलं तर तुम्हाला मेन डॉट XAML दिसेल, ती ओपन करू शकता, दोघांमधली एक. ओके, परत सांगतो, ज्यावेळी तुमचा प्रोजेक्ट तुम्ही बनवलेला आहे, तुम्हाला जर तो ओपन करायचा असेल, देन ओपनवर क्लिक करू शकता किंवा ओपन लोकल प्रोजेक्टवर क्लिक करू शकता, दोन्ही सेम आहे. देन तुम्ही त्या पर्टिक्युलर फोल्डर मध्ये जा, प्रोजेक्ट डॉट जेसन ती सिलेक्ट करून ओपन करू शकता. अदरवाईज
UI पाथ वाली .xml फाईल सिलेक्ट करून ती इथे दिसेल तुम्हाला, ती सिलेक्ट करून ओपनवर क्लिक करा, तुमचं ओपन होईल. ओके, सो मी तिथे जात नाही. काय डाऊट इथपर्यंत? एक फक्त सॅम्पल प्रोजेक्ट आपण बनवतोय, त्यानंतर आपण डाऊट्स घेऊच तुमचे. ज्यावेळी तुमचे प्रोजेक्ट तुम्ही बनवाल, रिसेंटली ओपन किंवा रिसेंटली यूज प्रोजेक्ट तुम्हाला इथे दिसतील एका खाली एक असे. जर तुम्हाला इथे दिसत नसेल तर तुम्ही ओपन करू शकता आणि यूज करू शकता. बट दिसत असं तुम्ही सिम्पली क्लिक करू शकता, ते प्रोजेक्ट ओपन होईल. जर तुम्हाला इथून काढायचे असेल तर तुम्ही इथे क्रॉसवर क्लिक करून ते काढून टाकू शकता. ओके, आणि डाऊट इथला म्हणजे जो तुम्हाला ओव्हरव्ह्यू दिला त्याच्याबद्दल मी जे सांगतो तेच बघायचंय, बाकी काही बघायचं नाही. सर ते पाथचं बोललं होतं, ते पाथच क्रिएट नाही झाली माझं. ते सी फोल्डर मधून मी सेव्ह नव्हतं केलं वाटतं, डी फोल्डर मध्ये केलं होतं. अच्छा अच्छा, ओके. सो तिथे तुम्हाला दिसलं असतं नाही तर. ओके, सो प्रोसेसवर क्लिक करा. ओके, सगळ्यांनी फॉलो करा ही स्टेप. प्रोसेसवर क्लिक करायचं, नाव द्या. फॉर एक्झाम्पल माय फर्स्ट, कसंही द्या, माय फर्स्ट ऑटोमेशन. ओके, आणि क्लिक ऑन क्रिएट. सगळे फॉलो करा. ज्यांचं UiPath स्टुडिओ ओपन झालेलं आहे, प्रोसेस क्रिएट करायची आहे. ओके, थोडा वेळ घेईल इथे इन्स्टॉल म्हणजे तो प्रोसेस क्रिएट करायला. प्रोसेस क्रिएट केल्यानंतर तुम्हाला असा काही UI येईल. ओके, हा डिझायनर पॅनल तुम्हाला इथेच काम करायचं आहे. प्रोजेक्ट बनवायचा, इथे काम करायचा, रन करायचा, ओके आहे, पब्लिश करायचा, बस. बाकी काही काम नाही, याच्या आउटसाइड तुमचं काही काम नाही. काही डाऊट इथपर्यंत? ओके, आय नो की 9 o'clockचं आपलं आहे आणि मी बियॉन्ड जातोय, बट थोडं स्ट्रेच करतोय आणि स्ट्रेच होईल. ओके, 10-15 मिनिटं इकडे तिकडे होतील. सो मेक शुअर की हे तुमच्यासाठीच आहे. ओके, सेटअप एकदा इन्स्टॉल झालं देन नंतर आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला फॉलो करायचंय, तुम्हाला चेक करायचंय की तुमच्यानुसार बरोबर आहे. डाऊट्स असतील तर ते क्लिअर करायचंय आणि मग तुम्ही रेडी टू गो असाल. ओके, सो इथे तुमच्या ज्यावेळी फर्स्ट स्टुडिओ ओपन होईल, प्रोजेक्ट ओपन होईल, तर तुम्हाला ओपन मेन वर्कफ्लोवर क्लिक करायचं आहे. येस, नाही सर, एक पॉपअप आला होता ऑटोमॅटिक, त्याच्यामुळे मी काय केलं होतं, अनम्यूट केला होता, तो गेला ऑटोमॅटिक म्हणजे क्लिक केल्यानंतर. ओके ओके ओके. सो ओपन मेन वर्कफ्लोवर क्लिक करायचंय. अदरवाइज खाली इथे प्रोजेक्ट दिसतोय. ओके, इथे माझ्याकडे पेन्सिल आहे का बघतो. सो तुम्हाला मी व्यवस्थित सांगू शकतो ते. ओके, सो तुम्हाला इथे ना प्रोजेक्ट दिसतोय. ओके, तिथे क्लिक करायचंय तुम्हाला. सो प्रोजेक्टवर क्लिक करायचंय इथे. सो मी काय करतो, आता प्रोजेक्टवर क्लिक करतो, तर तुम्हाला दिसेल माय फर्स्ट ऑटोमेशन, जे काय तुम्ही प्रोजेक्टचं नाव दिलं असेल ते दिसेल तुम्हाला. ओके, मी सांगितलेलं. सर एक मिनिट, एक मला पॉपअप येतंय, बिफोर यू ऑटोमेट लेट मी शो युअर अराउंड. एक पॉपअप येतात, क्विक टूर करू का? नाही नाही, क्विक टूर करू नका, क्लोज करा. तिथे चेकबॉक्स असेल डोंट शो वगैरे क्लिक करा आणि क्लोज करून टाका ते पॉपअप. जे नवीन ज्यांच्यासाठी जे आलेलं असेल, जस्ट टूर साठी आलेलं आहे की UiPath मध्ये काय 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 ते जस्ट ते दाखवेल. ओके, सो ते तुम्ही इग्नोर करा. क्लोज होत नाही सर, त्याच्यामध्ये दुसरे एक पॉपअप, आर यू शुअर यू वांट टू क्लोज द हा, ट्युटोरियल. येस येस येस. ओके, सो तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. जर असं आलं तर तुम्ही ओपन मेन वर्कफ्लो क्लिक करा. अदरवाईज तुम्हाला इथं main.xaml दिसतोय, त्याच्यावर डबल क्लिक करू शकता किंवा राईट क्लिक करून ओपन वर क्लिक करू शकता. ओके, सो मी मेन वर्कफ्लोवर क्लिक करतो. क्लिक केल्यावरती माझं असं काहीतरी ओपन झालं. ओके, सो इथे तुम्ही बघाल हायलाइटेड यातलं कोणतं आहे, main.xaml. तेच हे ओपन आहे. जर तुम्ही इथे वरती बघाल मेन ओपन झालंय. ओके, मेन हे फाईलचं नाव आहे. आणि लक्षात ठेवा, UiPath मध्ये किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग याच्यामध्ये गेलात ना, मेन हे काय असतं, तुमचं इनिशियल एक्झिक्युशनचं फाईल असते. ओके, इथे पण सेम आहे. .xaml काय आहे, तुमचा एक्सटेन्शन आहे. कोणी विचारलं
फॉर एक्झाम्पल एक्सेलचा एक्सटेन्शन काय असतो? .xlsx. फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला इथे दाखवलं डॉक्युमेंट्स मध्ये, फॉर एक्झाम्पल इथे .xlsx करेक्ट, टेक्स्ट फाईलचा .txt. जसं तुम्हाला क्वेश्चन कोणी केलं की व्हॉट इज द एक्सटेन्शन ऑफ UiPath file, UiPath project file, then simply say .xaml. त्याला आपण बोलतो झॅमल. ओके, जस्ट पूर्ण नाव घ्यायचं असेल तर झॅमल म्हणून आपण बोलू शकतो. सो .xaml. ओके, क्लिअर? काय इथे डाऊट? सो आपण काय शिकलो लास्टच्या सेशन मध्ये? कंपोनेंट्स, UiPath स्टुडिओ, UiPath रोबोट. रोबोटला आता असिस्टंट म्हणून बोलतात. जे तुम्ही जर विंडोज मध्ये गेलात, टाईप केलं UiPath, त्यासोबत तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, एक स्टुडिओ दिसतो, असिस्टंट दिसतो. सो असिस्टंट म्हणजे तुमचा असतो रोबोट. ओके, जो तो एक्झिक्युशनचं काम करतो. ऑर्केस्ट्रेटर बघितलं आपण काय काल, ओव्हरव्ह्यू बघितला. इन्स्टॉलेशन बघितलं. इन्स्टॉलेशन सोबत तुम्हाला काही डॉक्युमेंट्स बघायचे असतील, एक्स्ट्रा त्याच्यामध्ये बघायचं असेल तर मी इथे लिंक दिलेला आहे, तुम्ही एक्स्ट्रा तिथे बघू शकता. ऍक्टिव्हेशन आपण केलेलं आहे, ते ऍक्टिव्हेशनचं तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो आता जे आपण बघितलं UiPath स्टुडिओची जे प्रोजेक्टचं एक्सटेन्शन असतं ते .xaml असतं. ओके, क्लिअर? ओके, नाऊ अजून जर तुम्ही बघाल इथे प्रोजेक्ट पॅनल, हे सगळे पॅनल आहेत. ओके, सो एक एक पॅनल सांगतो. हा काय आहे? प्रोजेक्ट पॅनल. ओके, हा प्रोजेक्ट पॅनल आहे जिथे तुम्हाला तुमचे प्रोजेक्ट दिसतील. त्यामध्ये तुमचं काय आहे? प्रोजेक्टचं नाव. हे डिपेंडन्सी आहेत, हे जे दिसतात तुमचे ह्या डिपेंडन्सी आहेत. सो व्हॉट इज डिपेंडन्सी? तुमच्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या गोष्टी. UiPath काय बोलतो? जर तुम्ही एक्सेल यूज करता, मी एक्सेलच्या बाय डिफॉल्ट गोष्टी देतो तुम्हाला. जर तुम्ही ईमेल ऑटोमेशन करताय, मेलच्या देतो. जर तुम्ही ब्राउझर किंवा डेस्कटॉप ऍप्लिकेशन सोबत इंटरॅक्ट करताय, ओके, सिस्टमच्या रिलेटेड इंटरॅक्शन करताय. फॉर सिस्टम रिलेटेड म्हणजे काय? तुमचा माऊस, कीबोर्ड, हे सिस्टमच्या रिलेटेड. सो मी सिस्टमचं देतो. UI ऑटोमेशन म्हणजे जे सांगितलं ते ब्राउझर, डेस्कटॉपच्या रिलेटेड तुम्हाला टाईप कुठे करायचंय, क्लिक करायचं, डेटा घ्यायचा, ते तुम्हाला UI ऑटोमेशनचे तुम्हाला बाय डिफॉल्ट देतो. टेस्टिंगचा इग्नोर करा. ओके, ते बाय डिफॉल्ट देतात, पण इग्नोर करा. तुम्ही हे काढूही शकता. कुठून काढायचं किंवा कुठून तुम्ही एक्स्ट्रा टाकायचं? तुम्हाला काय करायचंय गाईज, प्लीज डोंट डू एनिथिंग. ओके, सो तुम्हाला काय करायचं, जर तुम्हाला हे बघायचं असेल किंवा यांचे व्हर्जन अपग्रेड करायचं, तर तुम्ही बघाल इथे व्हर्जन आहेत काही. ओके, UiPath एक्सेलचा हा व्हर्जन आहे, मेलचा हा व्हर्जन आहे, सिस्टमचा हा व्हर्जन आहे. प्रत्येकाचे व्हर्जन आहेत. जे प्रिव्ह्यू वाले आहेत, जे मी बोललो तुम्हाला यूज करण्यासाठी दिलेले आहेत, स्टेबल नाही आहेत, ते नंतर स्टेबल होतील. ओके, त्याला प्रिव्ह्यू म्हणून टाकतात ते. जर तुम्हाला ह्यातलं काही काढायचं असेल किंवा उद्या जाऊन एक्स्ट्रा पाहिजे असेल, किंवा फॉर एक्झाम्पल पीडीएफचा आहे नाहीये ना, जर तुम्हाला पीडीएफची वर्क करायचं असेल तर लागणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, ओके, तर त्यासाठी तुम्हाला पॅकेज इन्स्टॉल करू शकतो. ह्याला डिपेंडन्सीला पॅकेज पण बोलतात. सो ते कुठून तुम्ही इन्स्टॉल करू शकता? मॅनेज पॅकेजवर क्लिक करून तुम्ही इथे प्रोजेक्ट डिपेंडन्सी म्हणून आहे. ओके, सो ह्या प्रोजेक्ट डिपेंडन्सी मध्ये तुमचे हे ऑलरेडी इन्स्टॉल झालेले आहेत. जे तुम्हाला इथे दिसतात सेम तुम्हाला इथे दिसतात. जर एखादा नकोय, फॉर एक्झाम्पल मला UiPath.testing वाला नकोय, त्यावरती क्लिक करा, अनइन्स्टॉल वर क्लिक करून तुम्ही अनइन्स्टॉल करू शकता. मेक शुअर तुम्ही सेव्ह वर क्लिक करा. ओके, सो तुमचाही निघून जाईल. हे आपल्याला पॅकेजेस कधी यूज होतील? ज्यावेळी आपण पुढे पुढे थोडं ऍडव्हान्स गोष्टी ऑटोमेशनच्या करू ते. बाकी तुम्हाला बाकी इग्नोर करायचं. एंटिटीज काय इग्नोर करा, टेम्पलेट्स काय इग्नोर करा. main.xaml ही तुमची स्टार्ट ऑफ युअर प्रोसेस आहे, जिथे मी डबल क्लिक करून पण ओपन करेन. फॉर एक्झाम्पल इथे काहीच नाही, तर मी main.xaml वर डबल क्लिक करून ही ओपन होऊ शकते. राईट क्लिक करून ओपन केला तरीही ओपन होईल. ओके, हे project.json म्हणजे जर मी तुम्हाला जर ही ओपन करून दाखवली काय आहे, हे तुमचं प्रोजेक्टचं नाव, प्रोजेक्टचा आयडी, हे डिस्क्रिप्शन तुमचं काय होतं, तुमच्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज, हे सगळं तुमचं काय आहे की तुम्ही काय काय यूज करता, हे जस्ट फक्त इथे येईल. इथे काही बघायचं नाही, यामध्ये आपला काही संबंध नाही. बट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी प्रोजेक्टची पूर्ण इन्फॉर्मेशन project.json ह्या फाईल मध्ये असते. ओके, सो हा आहे प्रोजेक्ट टॅब. इथे 3 टॅब आहेत, ऍक्टिव्हिटीज, प्रोजेक्ट, स्निपेट्स. ओके, प्रोजेक्ट टॅब आपण बघितला. इथे कोणाला काही क्वेश्चन? ओके, नेक्स्ट आहे स्निपेट्स. स्निपेट्स म्हणजे काय? UiPath ने बाय ऑलरेडी काही बनवलेले आहेत, ते तुम्हाला जस्ट डेमोसाठी त्यांनी बनवलेले आहेत, त्याला बोलतात स्निपेट. इथे पण आपला काही संबंध नाही, ते फक्त तुम्हाला शिकण्यासाठी इथे स्निपेट्स बनवून दिले. स्निपेट म्हणजे रेडीमेड कोड बनवून दिलेला आहे. कॅल्क्युलेटर ऑटोमेशनचा, मॉनिटरचा पिंग चेक करायचा, त्याचा म्हणजे हे दिलेले आहेत.
ओके, तिथे आपला काही संबंध नाही. आपला प्रोजेक्ट आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये संबंध आहे. सो हे प्रोजेक्ट बघितलं, स्निपेट बघितलं, आता ऍक्टिव्हिटीज जे तुम्हाला युज करायचं आहे. ऍक्टिव्हिटीज जर मी हे छोटं केलं थोडं, जर तुम्ही बघाल इन्स्टॉल मध्ये जर वरवर बघितलं तर UI ऑटोमेशन दिसतो. जर हा ऑप्शन तुम्हाला का दिसतो माहितीये का? बिकॉज तुमच्या प्रोजेक्ट मध्ये UI ऑटोमेशन ऍक्टिव्हिटीज पॅकेज इन्स्टॉल आहे. जर मला अनइन्स्टॉल करायचं आहे, मॅनेज पॅकेजेस मध्ये मी काय करू शकतो, UI ऑटोमेशन सिलेक्ट करून अनइन्स्टॉल करू शकतो. अदरवाईज दुसरा एक ऑप्शन आहे, इथेही तुम्ही त्या पर्टिक्युलर पॅकेज वरती डिपेंडन्सीवर राईट क्लिक करू शकता. इथे मॅनेज वर क्लिक करून तुम्ही अपग्रेड डिग्रेड करू शकता, किंवा इथूनही डायरेक्टली रिमूव्ह करू शकता. बट मी इथे जातो मॅनेज पॅकेज, ते तुम्हाला एकच दिसेल, बिकॉज हे बाय डिफॉल्ट ह्याने सर्च झालंय म्हणून. हे जर काढलं सर्च वाला तुम्हाला सगळे दिसतील. सो जर मी UI ऑटोमेशन काढलं, ओके, जर मी अनइन्स्टॉल केलं, तर बघा काय होतंय. ऍक्टिव्हिटीज मध्ये UI ऑटोमेशनचं एक ऍक्टिव्हिटीचा एक पॅकेज होता, तो दिसतोय का बघा. आता ऍक्टिव्हिटीज मध्ये जातो, इन्स्टॉल मध्ये UI ऑटोमेशन दिसतोय का? आता नाही दिसत. ओके, सो ह्याचाच अर्थ असा आहे, प्रोजेक्ट साठी लागणारे तुमच्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यासाठी तुम्हाला पॅकेज इथे इन्स्टॉल करायला लागेल. बाय डिफॉल्ट पॅकेज असतात, त्याच्यात काम होऊन जातं. जर तुम्हाला एक्स्ट्रा लागलं, फॉर एक्झाम्पल पीडीएफचं नाहीये, तर तुम्हाला ते मॅनेज पॅकेज मध्ये जाऊन तुम्हाला इथे प्रोजेक्ट डिपेंडन्सीवर आहात ना, जर इन्स्टॉल करायचं झालं तर तुम्ही इथे ऑल पॅकेजेस आहे ना, त्यावरती क्लिक करू शकता. अदरवाईज ऑफिशियल वर गेलात ना, फक्त UiPathचे ऑफिशियल दिसतील. सो तुम्ही जस्ट ऑफिशियल वर गेलात ना, इथे सर्च करा UiPath डॉट, ओके, इथे तुम्हाला काय पाहिजे, पीडीएफ पाहिजे. मला जर पाहिजे तर इथे पीडीएफ दिसतंय, सिलेक्ट करा, इन्स्टॉल करा. ओके, जर मला अजून काय पाहिजे तर इथं सर्च करू शकता. आता माझं UI ऑटोमेशन वालं जे डिलीट झालंय, सो मी UI ऑटोमेशन सर्च करतो. सो UiPath आणि एंड विथ ऍक्टिव्हिटीज वाले जे आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल, सेव्ह. सो मल्टिपल ऍट अ टाइम तुम्ही इन्स्टॉल करू शकता पॅकेजेस, मल्टिपल ऍट अ टाइम अनइन्स्टॉलही करू शकता. ओके, सो असं डाउनलोडिंग येईल. आणि मेक शुअर हे जे इन्स्टॉल अनइन्स्टॉल करताय ना, इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे. हे ऍक्च्युअली डाउनलोड होते म्हणजे ऑब्विसली इंटरनेट थ्रू होते. तर तुम्ही बोलाल की कनेक्शन नाही दिलं आणि मी इन्स्टॉल करतो, इन्स्टॉल होत नाही, डाउनलोड होत नाही, सो तो तुम्हाला तिथे इश्यू येईल.